स्पोर्ट जिंती फिल्डिंग लावा प्लीज, जास्त वेळ नाही आपल्याकडे. आणि 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. मजा येईल या देखील मॅचला दुसऱ्या फेरीतील सामना अशी चोरगे सरांना कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया. धन्यवाद. धन्यवाद लवजी जाधव सरांचा आवाज आपण ऐकलात. सर्वांना शुभ सकाळ. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणरायाला वंदन करतो. उभ्या हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो आणि घेऊन जातो एक दमदार क्रीडा स्पर्धा. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन या संघटनेअंतर्गत जय भवानी क्रिकेट क्लब भवानीनगर सळवे स्पर्धा मानाची सन्मानाची सळवे गावच्या अभिमानाची ही क्रीडा स्पर्धा भवानीनगर चषक 2026 पर्व क्रमांक 6 आपल्याला अनुभवायला मिळते. 6व्या पर्वामध्ये ही क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. 6व्या मॅचच्या दिशेने सुरू असलेली मॅच एका बाजूला काडोली तर दुसऱ्या बाजूला जिंती संघ. टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय जिंतीने घेतलाय. मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल सूरजचा पहिला बॉल सुरेशसाठी बीट करून पाठीमागे चाललाय संतोषच्या हातामध्ये. पहिला बॉल आलाय डॉट बॉल. अप्रतिम आयोजन नियोजन अगदी पाहायला मिळतंय कारण 4 बायसिकल आपल्याला पाहायला मिळत आहेत. आयकॉन विशाल वरंडे सर या ठिकाणी या स्पर्धेसाठी शुभेच्छा भेट देण्यासाठी इथे उपस्थित झालेत. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. आज खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये गाजलेलं नाव अर्थातच विशाल वरांडे आणि त्यांचीच उपस्थिती मात्र या स्पर्धेसाठी नक्कीच पाहायला मिळते. ऑलराऊंडर खेळाडू म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं आज संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये नावलौकिक करणारा हा खेळाडू आहे आणि आज महत्त्वाची उपस्थिती त्यांची या व्यासपीठावरती पाहायला मिळते. अतिरिक्त उचली घेतली आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. 1 बाउन्सचा इशारा देखील जरूर दिलाय पंचांनी. नवीन वर्ष सर्वांनाच नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हा टप्प्याचा बॉल टप्पा पडल्यानंतर खालती राहिलाय. हलकासा बॅटला ब्रश झालाय. संतोष यांनी कुठलीही चुकी केली नाहीये आणि त्या ठिकाणी कॉट बिहाइंड द विकेट. पहिला फलंदाज मात्र माघारी जात असताना काडोली संघाचा सुरेश माघारी जातोय. पहिला धक्का लागतोय काडोली संघाला सुरेशच्या माध्यमातून. जिथे आपण पाहायला गेलं तर 2 तुल्यबळ संघातली लढत आपण पाहतोय. बघा लक्षात घ्या. 1 मिनिट अंपायर. बघा दोन्ही टीमला डगआउट्स दिलेत आणि तुम्ही डगआउट्समध्ये असणं कुठेतरी महत्त्वाचं आहे. जो टॉस जिंकेल तो डगआउट सिलेक्ट करेल. त्यामुळे जी फिल्डिंग बॅटिंग करणारी टीम आहे तुम्हाला विनंती करेन की आपण या डगआउट्समध्ये या. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे काही नियम आहेत त्या नियमांचं कुठलंही उल्लंघन होऊ देऊ नका प्लीज. काडोली टीम आपल्याला विनंती असेल आपण बघा या कारण टॉस त्यांनी जिंती संघाने जिंकला होता आणि बघा पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे काही नियम आहेत त्या नियमांचं उल्लंघन करून अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. येस बॅकफुटला जात असताना अगदी कट केलाय. डिक्लेअर स्वरूपाची 1 धाव मात्र जरूर आली आहे. सिंगल येत असताना मात्र पाहायला मिळते. हो इथे कॅचचा कॉल होता. कॅच सुटली आहे.
वेगाने बॉल निघून चाललाय एक्स्ट्रा कव्हरला, बॉल थांबणार नाहीये आणि बॉल चाललाय सीमा रेषा बाहेर. येतोय हा चौकार. 4 धावा मात्र मिळत आहेत. अगदी बैठक फटका सजवण्याचा प्रयत्न, स्लॉक स्लिपचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु अगदी आपण जर पाहिला गेलं तर चेंडू घोषंगी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. तिथे एकच धाव मात्र मिळेल. ओव्हरची होते समाप्ती. पहिले षटक समाप्त झाले. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 9 या धावसंख्येवरती. चांगली सुरुवात म्हणेल मी, कारण ज्या पद्धतीने मात्र दोन्ही टीमकडनं सुरुवात झाली आहे, पण मिडल ओव्हरमध्ये मात्र बाबूराव पाटील येत आहेत. चांगला बॉल तिथे हाताळलाय. हाकू टप्प्याचा बॉल बीट करून पाठीमागे चाललाय. हलकासा बॅटला नक्कीच ब्रश झालाय. विकेटचं पतन, फलंदाज बाद होतोय. आणखीन एक धक्का लागतोय. चेंडू घोषंगी क्षेत्रामध्ये जातो. तिथे एक धाव मात्र नक्कीच येईल. आपण जर पाहिला गेलं तर मिडल ओव्हरमध्ये बाबूराव यांनी मात्र अगदी सुरुवात चांगली केली आहे. टीमची धावसंख्या पाहायला गेली तर जाऊन पोहोचले 10 या आकड्यावर. एक मॅजिकल आकडा स्कोर कार्ड वरती पाहतोय. 10 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. पुढे येऊन स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न झालाय. बॉल अगदी चाललाय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. व्ही शेप मध्ये फेकून दिलाय. सीमा रेषेच्या बाहेर. षटकारासाठी 6 धावा. खोदून काढलाय अलॉंग द कार्पेट पद्धतीने. मिड ऑफ तैनात आहे. चांगला स्टॉप तिथे केलाय. बैठक सजवण्याचा प्रयत्न. आउट झाला. हो युठी आउट. परत एक वेळा विकेटचं पतन. चला गॅस स्पीडअप घ्या थोडंसं, वेळेचं निर्बंध आहे. नेक्स्ट मॅच मध्ये एका बाजूला अचानक 11 बनपुरी आणि त्यांच्या विरोधामध्ये न्यू स्टार क्रिकेट क्लब वरंडेवाडी. दोन्ही टीम आपण तयार राहायचंय. कॅप्टन
इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस घेणार आहोत. एका बाजूला अचानक 11 बनपुरी आणि त्यांच्या विरुद्धामध्ये न्यू स्टार क्रिकेट क्लब वरंडेवाडी. दोन्ही टीम आपण तयार राहा. त्यानंतर मराठा वॉरियर जुळेवाडी, त्यानंतर त्यांच्या विरुद्धामध्ये येराड स्पोर्ट्स येराड. अर्जुन आलाय. अंतिमचं षटक मात्र हाताळण्यासाठी अर्जुन. अगदी पंच केलाय. चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये जातोय. तिथे एकच धाव मात्र मिळेल. सिंगल येते. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 18 या धावसंख्येवरती 18. बीट करून पाठीमागे चाललाय पुन्हा एकदा. चांगला बॉल तिथे अर्जुनने हाताळलाय. चांगली गोलंदाजी मात्र नक्कीच पाहायला मिळते. कुठलाही मोठा फटका येऊ दिलेला नाहीये. स्लॉगिंग षटक मात्र हाताळतोय अर्जुन आणि कमी काळामध्ये या अर्जुनने भरपूर प्रभावित केलंय. ते कॅप शोधून काढण्याचा प्रयत्न. डीपमध्ये फिल्डर आहे. एक वेगळी ॲक्शन अर्जुनच्या माध्यमातून मात्र पाहायला मिळतोय. अगदी जसप्रीत बुमराची आठवण करून देणारी ही गोलंदाजी मात्र नक्कीच पाहायला मिळते. एक 12-15 पावलांचा रनअप आणि त्यानंतर बॉल रिलीज करण्याची पद्धत अर्जुनच्या माध्यमातून अगदी सेम बुमरा स्टाईल पद्धतीने घोषांकी क्षेत्रामध्ये जातोय. यंग टॅलेंट खेळाडू नक्कीच पाहायला मिळतोय. सध्याचा फॉर्म चांगला गाजवलाय अर्जुनने. चांगली गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळते. कुठलाही मोठा फटका येऊ दिला नाहीये. फुल टॉस बॉल आणि आता मात्र चुकी केली आहे. फुल टोल वसूल केलाय. 6 धावांचा षटकार आलाय. शेवटचा बॉल बघूया किती धावा येतील हे मात्र बघायचं आहे. शेवटचा बॉल स्टेप आउट होऊन खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरला बॉल थांबणार नाहीये. एक्स्ट्रा ऑर्डिनरी एक्स्ट्रा एफर्ट देणारा मात्र हा चौकार मात्र शेवटच्या बॉलवरती आलाय आणि एक चांगलं टार्गेट सेट केलंय. टीमची धावसंख्या झाली आहे 30. विजयासाठी 31 धावांचं लक्ष्य. चला टॉससाठी या. एका बाजूला अचानक 11 बनपुरी आणि त्यांच्या विरुद्धामध्ये न्यू स्टार क्रिकेट क्लब वरंडेवाडी. वेलकम सनी. वेदांत भाऊ यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. अचानक 11 बनपुरी सनी कंक. कॅप्टन या प्लीज. न्यू स्टार क्रिकेट संघ वरंडेवाडी. येस वेदांत भाऊ. हा विषय हार्ड आहे. आता कसं एकदम हे का भाऊ त्या प्रकारचा ब्रँडेड गॉगल. सनी कंक यांना देखील अशा गॉगलची खूप आवड आहे. त्यांच्याकडे कलेक्शन खूप मोठे आहे. सनी कंक वेलकम. नितीन वरंडे. येस या. हेड अँड टेल तुम्हाला कॉल करायचं आहे. येस स्विंग द कॉईन. हेड कॉल केला आहे सनी कंक यांनी. इट इज अ हेड. थँक्यू सो मच वेदांत भाऊ. स्टाईल एकदम खूप विराट लवर
पहा ज्या प्रकारचा गॉगल टॉस जिंकलाय, महत्त्वाचा निर्णय काय? गोलंदाजी करणार. सनिकंक, ज्या प्रकारचं तुमचं एका दिवसाचं आयोजन पाहिलं आपण आणि ज्या प्रकारची स्पर्धा पार पडली, भवानीनगर चषक 4 सायकलची स्पर्धा आहे, प्रत्येक वर्षी काहीतरी वेगळं. आणि आज ज्या प्रकारचं पाटण तालुका क्रिकेटमध्ये आपण आयोजन पाहत असतो, काय सांगाल त्यांच्या आयोजनाविषयी आणि ज्या प्रकारचे 4 सायकल? तालुक्यात पहिल्यांदाच मला वाटतं की भवानीनगर ही एकमेव टीम अशी असेल की ती सायकली ठेवते सगळ्या बक्षिसांना. आणि तालुक्यातल्या सगळ्यांचंच आयोजन हे एक नंबरच असतं, त्यामुळे काही बोलायला जागाच राहत नाही. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. बॅटिंग करायची आहे न्यू स्टार क्रिकेट संघ, बॅटिंग करायची आहे तुम्हाला. ज्या प्रकारे आता 20 चेंडूचा सामना आहे, एक चांगला स्क्वॉड आहे न्यू स्टार क्रिकेट संघ वरंडेवाडीचा. आज विशाल वरंडे हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये चर्चेमध्ये असलेलं नाव, काय माइंडसेट असेल तुमचा? असेल 40+ करण्याचा माइंडसेट असेल. येस, खूप सारे शुभेच्छा असेल तुम्हाला देखील. मॅच चालू आहे मैदानामध्ये. वेदांत भाऊ आपल्याला धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया आशिष सरांना. थँक्यू व्हेरी मच. प्रवीण साईड पहिलाच बॉल ऑन साईडला वळवलाय, डीप मध्ये फिल्डर नाहीये, बॉल थांबणार नाहीये, बॉल सीमा पार येतोय हा चौकार. पहिल्या बॉलवरती इरादे स्पष्ट केलेत आणि तिथे आपण जर पाहायला गेलं तर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सूरज आणि त्यांच्या विरोधामध्ये या 4 धावा मात्र जमवण्याचा प्रयत्न. पॉवर प्लेचं षटक आहे, प्रवीण नेवगीला माहिती आहे पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा जमवायचा प्रयत्न करायचा आहे आणि पहिल्या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. सूरजचं कमबॅक होईल का हे मात्र बघायचं आहे. बिग हिट, बॉल अगदी सीमारेषेच्या पार जातोय. 2 मोठा फटका. बघा उद्याच्या दिवसामध्ये देखील आयवा कॅचसाठी देखील पारितोषिक आहे. एक वेगळं आयोजन सातत्याने मात्र पाहायला मिळतं पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनमध्ये भवानीनगर सळवे संघाचं. आणि उद्याच्या दिवसामध्ये प्रेक्षकांसाठी भरघोस बक्षिसं देखील ठेवलेली आहेत. लकी ड्रॉ पण आहे ना, डिक्लेअर स्वरूपाची एक धाव उद्या प्रेक्षकांसाठी मेजवानी आहे भवानीनगर सळवे टीम कडून. कारण 2 कूलर, 2 साड्या आणि त्याचबरोबर आयवा कॅचसाठी देखील पारितोषिक आहे. बघा प्रेक्षकांना विनंती असेल उद्या देखील आपण मोठ्या संख्येने या मैदानाच्या आतमध्ये या. हो इथे बॅटला ब्रश झाला होता परंतु पंचाचा इशारा येतोय, नो बॉल, इट्स अ नो बॉल. अंपायर डिक्लेअर आहे का की सेफ आहे? सेफ आहे, फक्त नो बॉल आहे. म्हणजे फ्रीडसाठी संधी, फ्रीडचा बॉल, फ्रीडचा बॉल चांगल्या टप्प्यावरती हा बॉल रिलीज केलाय. बीट करून बरोबर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. हा बॉल आलाय डॉट बॉल. चांगलं कमबॅक केलंय गोलंदाज सूरजने. पॉवर प्लेचं षटक तो हाताळतोय. आतापर्यंत धावा 12. मोठ्या फटक्यासाठी गेले, बॉल हवेत आहे आणि अगदी काळ्या पडद्याला धडकतोय. समोर अगदी कॅमेरामॅनला मानवंदना दिली आहे. 6 धावा षटकार. प्रवीण नेवगेला असे बॉल तुम्ही टाकू शकत नाहीये. टप्पा चुकला की टप्प्यात आला की प्रवीण नेवगे कार्यक्रम करतोच. परत एक वेळा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता मिड ऑफ तैनात आहे. चांगला स्टॉप तिथे केलाय.
ओव्हरची होते समाप्ती. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 18 या धावसंख्येवरती. लक्ष आहे 31 धावांचं. विजयासाठी टार्गेट सेट केलं 31 धावांचं. टीम काडोली संघाने नेक्स्ट मॅचमध्ये दोन्ही टीम आपण तयार राहा. एका बाजूला अचानक 11 बनपुरी टॉस जिंकलाय, फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. तर दुसऱ्या बाजूला आपण टीम बघितली तर न्यू स्टार क्रिकेट क्लब वरंडेवाडी यांना बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. दोन्ही टीम सज्ज राहा. सार्थक आलाय. बाबूरावसाठी हा बॉल फटका फसलाय. कॅचचा कॉल आहे आणि पहिल्याच बॉलवरती सार्थकने विकेट प्राप्त केली आहे. मोठ्या फटक्यासाठी जाण्याचा प्रयत्न होता सार्थकचा, परंतु आपण जर पाहिलं तर अगदी फटका फसलाय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप मध्ये फिल्डर प्रयत्न कमी पडतायत. चौकार येतोय. 4 धावा मात्र मिळतायत. इनसाइड आउट थ्रू द कव्हर. एक्स्ट्रा कव्हरला संतोष यांच्या बॅटमधून अगदी उत्तुंग फटका. षटकार. काय जबरदस्त फटका होता. बघा, जो टॉस जिंकेल तो डगआउट सेट करेल आणि त्या डगआउट मधून तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये यायचंय. तीन धावांची गरज. समोरच्या दिशेने मॅचच फिनिश केली आहे चौकाराने. सामना फिनिश, मॅच फिनिश. विजेता संघ राहिलाय नवलाई स्पोर्ट्स जिंती संघ. चला मॅच स्पीडअप करूया आपण. चला, अचानक 11 बनपुरी विनंती करेन की लगेच मैदानाचा ताबा घ्या, कारण वेळेचं